नमस्कार मित्रांनो, आज आपण शिकणार आहोत यूट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड कसे करायचे। मोबाईलवरती आपण यूट्यूबवरून व्हिडिओ दोन प्रकारे डाउनलोड करू शकतो। एक तर आपल्याला प्ले स्टोअरवरून विडमेट नावाचा ॲप डाउनलोड करावा लागेल। हे विडमेट नावाचा ॲप, हे जे विडमेट नावाचा ॲप आहे यावरती तुम्ही ओपन केल्यानंतर तुम्हाला तिथं यूट्यूबचं ऑप्शन दिसेल। या यूट्यूबमध्ये तुम्ही जो हवा तो व्हिडिओ तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तो सर्च करा। त्याच्या शेजारी तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन दिसेल। समजा तुम्हाला यूट्यूबवरती आता एखादा व्हिडिओ तुम्हाला सर्च करायचा आहे। समजा आता हे ज्ञान पंढरी हे माझा चॅनल आहे। हे चॅनल तुम्ही तिथे जाऊन सबस्क्राईब करू शकता। यावरचा कोणताही व्हिडिओ असेल जर डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसतं। या डाउनलोड बटनावर क्लिक केल्यानंतर तो व्हिडिओ तुम्हाला कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे त्या फॉर्मॅटचं इथं ऑप्शन येतं आणि त्या फॉर्मॅटमध्ये तुम्ही इथं डाउनलोड हा व्हिडिओ करू शकता। ही एक पद्धत आपल्याला मोबाईलवरती या मार्गाने एक आपला व्हिडिओ डाउनलोड करता येऊ शकतो। आणि अजून एक दुसऱ्या मार्गाने तुम्हाला व्हिडिओ डाउनलोड करता येऊ शकतो। तो म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, आपल्याला गुगल क्रोममध्ये किंवा फायरफॉक्समध्ये www.youtube.com हे जे आलेलं आहे youtube.com, हे youtube.com सर्च करायचं। तुम्ही ज्यावेळी सर्च करता त्यावेळेस तुमच्यासमोर यूट्यूबची वेबसाईट ओपन झालेली असेल। त्या वेबसाईटवरती तुम्ही जो हवा तो व्हिडिओ सर्च करायचा आहे। समजा मी परत इथं ज्ञान पंढरी हे माझं चॅनल सर्च करतोय। आता या जो हवा तो व्हिडिओ तुम्ही सर्च करा। समजा तुम्हाला एखादा व्हिडिओ आता यामधला काय करायचा आहे, डाउनलोड करायचा आहे किंवा दुसरा व्हिडिओ तुम्ही इथं सर्च करू शकता। समजा हा व्हिडिओ आता आपण याच्यामध्ये खूप व्हिडिओज आहेत, त्यापैकी कोणताही एक व्हिडिओ तुम्ही काय करा, रन करा। आता इथं व्हिडिओ रन केला, मुळाक्षरे ओळख, हा व्हिडिओ रन केल्यानंतर तुम्हाला वर जे हे दिसतं ॲड्रेस बारमध्ये हे यूट्यूबची लिंक आहे। या यूट्यूबच्या लिंकमध्ये इथं जे वाय आहे या वायच्या अगोदर कर्सर न्या आणि इथे तुम्हाला SS टाईप करायचे। SS टाईप केल्यानंतर तुम्ही ते रिफ्रेश करा। रिफ्रेश केल्यानंतर तो काय होईल, त्या व्हिडिओची सेव्ह होण्याची लिंक काय होईल, जनरेट होईल आणि तुम्हाला डाउनलोडचं ऑप्शन तुमच्यासमोर आलेलं दिसेल। आता इथं सर्च होत आहे, हे सर्च झाल्यानंतर म्हणजे लिंक जनरेट होत आहे। लिंक जनरेट झाल्यानंतर तुम्हाला फक्त डाउनलोडला क्लिक करायचं आहे आणि तो व्हिडिओ आपोआपच काय होईल, डाउनलोड होण्यास सुरुवात होईल। हे पहा इथं डाउनलोडचं ऑप्शन आलेलं आहे। इथं कोणत्या फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते तुम्ही चॉईस करू शकता। MP4 मध्ये जर केलं तर आपण इथं डाउनलोड म्हणा, तो व्हिडिओ काय होईल, डाउनलोडिंगला सुरुवात होईल। अशा या दोन प्रकारे तुम्ही यूट्यूबवरून व्हिडिओ डाउनलोड करू शकता। आणि यूट्यूबवरती तुम्हाला भरपूर व्हिडिओ, शैक्षणिक व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी तुम्ही या ज्ञान पंढरी या माझ्या चॅनलला जाऊन सबस्क्राईब करू शकता आणि तुम्हाला जे शैक्षणिक व्हिडिओ हवे आहेत ते व्हिडिओ डाउनलोड करू शकता। धन्यवाद मित्रांनो।